नमस्कार यूट्यूब फॅमिली. एक वळ राहिली होती व तिळाला पाणी द्यायची. आलो बघा सकाळी सकाळी. झालं आता आटपत आली. आणि कोथमीर पण नव्हती. सणासुदीचा काल पाडवा झाला. कोथमीर नव्हती बघा. मला वाटलं फ्रीजमध्ये आहे काय की, म्हणून आज कोथमीर पण घ्यायची. चालू आहे बघा पाणी. हे बघा, हे तिसरी वळ होय बघा. तिकडं 2 वळी. तिकडल्या लई भारी आता बघा. हे पण भारी आहे. काय नाही झालं आता सगळं काम शेतातली. फक्त तीळ आहे. त्या आखरीच्या वळीत लई तणकट आहे. आता रोज सकाळी येऊन काढा. घरी काम आहे तर खूप. काम काही नाही. आता शेतातली कामं आटपले. आता थोडं 3-4 पाट्या पाणी द्यायचं आहे. मोटर लावली, पाणी चालू आहे. मी घ्यायला बघा कोथमीर. तणकट खूप झालं हो. एवढं आम्हाला गेल्या वर्षी कापसामध्ये सुद्धा आटपलीच नाही बघा. हे याच्यात लईच तण होती बघा. आता एवढं तण काढायचं म्हणजे काय लई अवघड आहे, मुश्किल आहे. आणि मेन म्हणजे तिळामध्ये तणनाशक नाही. जाऊ द्या मग, होऊ द्या, तणच होऊ द्या, पुन्हा बघता येते झाल्याच्या नंतर. एक बार पाणी देऊन हे गांजरी गवत तेवढं उपडून घ्यावा. बी पडना. कामही काही नाहीत तर शेतातले आता सगळे आटपले. जराशी भाजी न्यावा, आंबाडीची भाजी, कोथमीर. म्हणून आलो बघा. आबाळ आबाळ आहे. आबाळ आबाळ आहे बघा. थंड वातावरण आहे. कोथमीर कमी तणकटच लय झालं हो याच्यामध्ये. ते आम्ही घरी हरभरा काढला, त्याच्यातच वेळ गेला बघा. इकडं तणकट काढायला आम्हाला टाईमच भेटला नाही. जाऊ द्या मग, आता परवडत पण नाही. पीक कमी तणकट लई. त्याच्यावर तणनाशक मारच घ्या मग. तर भाजीपाल्यात मारा वाटलं नाही तरी राहू जा. रान लवकर वाळ ना हो. तणकट राहिलं म्हणजे उन्हाळ्याचं झाकून असते. पिकाला आधार तणकटाचा. पिकाला आधार तणकटाचा. रान वाळना वलं वलं राहते. गांजरी गवत आणि कोथमीर सारखीच. झाले का शेतकरी मित्रांनो तुमचे शेतातली कामं सगळे? हरभरा, गहू सगळे कामं आटपले का तुमचे पण? आमचे पण आटपले. आता शेतातली कामं बघा. आता बघा, आता ते तुरीचे काटकं उपडायचे हात. पणजी आता ते दुसऱ्या हंगामाची तयारी. पाणी द्यायला तो आता कोथमीरला पाणी यायलंय, त्यासाठी उपडून घ्यायलो. अहो रात्री सणासुदीचा कोथमीरच नव्हती. आलूची भाजी केली. मला वाटलं फ्रीजमध्ये आहे काय की, कवा संपली मलाही पता नाही. फुल आलंय. चांगली नाही कोथमीर, तरी बरी आहे. विकत घ्यायच्या नावचं होय मंडळी. शेतकऱ्याला सगळा माल असतो मात्र पैसाच नसतो विकत काही घ्यायला. कसं आहे मग तुमच्या इकडं वातावरण मंडळी? कमेंटमध्ये सांगा बरं. कोण्या कोण्या जिल्ह्यामध्ये माझा व्हिडिओ बघत आहे तुम्ही? आणि पाऊस पडला का? आमच्या इकडं आज आबाळ आबाळ आहे बाबा. म्हणून मी शेताला आलो बघा. 4-5 दिवस झालं नाही शेतालाच नाही. पाडव्याच्या आधी आलं तर बघा, 2-3 दिवसाआधी.
झालं का मग तुमचं जेवण नाश्ता? कसा झाला मग पाडवा तुमचा? कोण कोण तास केलं? शेतकरी बहीण आणि भावांनो, कोणाकोणाच्या शेतात तास केलं पाडव्याला? मग आता शेतातले कामं आटपले, आता घरीच कामं खूप आहेत बघा. डाळी दुळी करायच्या, कुरड्या पापड करायच्या, खूप कामं असतात आता उन्हाळ्याचे. गहू वाळू घालायचे, हरभरे फुलू घालायचे, तुरी फुलू घालायच्या, डाळी करायच्या. शेतकरी ताई तुमच्या झाल्या का हो डाळी कुरड्या पापड झाल्या का? आमच्या इकडं ते कुरड्या पापड आंबील बाराच झाल्याशिवाय करत नाही तो, सोऱ्या फिरीत नाही. तरी मी बरेच व्हिडिओ बघितलेत, मी कुरड्या बऱ्याच भागामध्ये केलेल्या आहेत यावर्षी, पण आम्ही करत नाही हो, बाराच झाल्याशिवाय सोऱ्या फिरवीत नाही. आता पाडवा झाल्यानं 12 दिवसाला बारस. आता फुलू घाला. हे बघा घेतली बघा कोथमीर. हे बघा फुल आलं हो. बरी आहे आता कशी तरी. इकडे या की कोणतरी, थंबनेल साठी फोटो काढा की मंडळी. हे बघा मंडळी, आज मीच शूटिंग घेतलेली आहे, कोणीच मदत केलेली नाही मला. आज थंबनेलला फोटो काढायला बोलिलो, आता आलं भैया माझे फोटो काढले. मग व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलवरती भरपूर व्हिडिओ असतात, लॉंग व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ बघत जा, सपोर्ट करत जा. मग भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय.